राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवरून मतभेद असल्याची चर्चा सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर यांची भेट झाली असेल ते आम्हालाही अधूनमधून भेटतात, मात्र त्यांची पक्षाच्या राजकीय सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे असे आपल्याला वाटत नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सुनील तटकरे यांनी पक्षाला कोणत्याही राजकीय सल्लागाराची गरज नसल्याचे मत व्यक्त केले असेल तर ते त्यांचे मत असल्याचे भुजबळ म्हणाले. दरम्यान उमेश पाटील यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून निर्माण झालेल्या चर्चेवरही भुजबळ यांनी भाष्य केले. अजित पवार यांच्यावर प्रेम होते म्हणूनच आपण शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांसोबत आलो असे त्यांनी सांगितले. पक्षात मतभेद असू शकतात, मात्र सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे गरजेचे असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. रुपाली ठोंबरे यांच्या सुनील तटकरे यांच्यावरील टीकेबाबतही भुजबळ यांनी सर्वांनी संयमाने भूमिका घ्यावी असे आवाहन केले. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी सांभाळताना सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. असं आहे की एक तर ते प्रशांत किशोर भेटले असेल, आम्हालाही भेटतात ते कधी कधी, त्याचा अर्थ ते राजकीय सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली असं मला काही वाटत नाही. नवीन आमचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना येऊन ते भेटले आणि काही चर्चा केली तर काही वावगं आहे असं मला काही वाटत नाही. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे लोकसभेचं आणि राज्यसभेचं, त्याच्यामध्ये ते गुंतलेले आहेत. त्यामुळे कदाचित ते इथे मुंबईमध्ये देवगिरीवर किंवा इतर ठिकाणी ते कदाचित जाऊ शकले नसते. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये ते होते, ते भेटलेले पण आहे, चर्चा पण झालेली आहे आणि फोनवर सुद्धा चर्चा होते एखाद्या गोष्टीची. त्याच्यामुळे ते एवढं सिरियस घ्यायचं काही कारण असं वाटत नाही. सर, रुपाली ठोंबरे यांनी तटकरेंवरती निशाणा साधलाय की कोणत्याही पदावर कोणाचा जन्मसिद्ध हक्क नसतो, दुसऱ्याची हकालपट्टी करताना नियम आठवतात, मात्र स्वतःवर आला की अस्वस्थ वाटू लागतं. ठीक आहे, मला असं वाटतं आपण सगळ्यांनी शांततेने घेतलं पाहिजे. अजितदादा गेलेले आहेत आणि त्याच्या पक्षामध्ये आपल्याला हा पक्ष सांभाळायचा आहे. सांभाळत असताना सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळेल, अधिक ताकद आपण कशी मिळवू हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे थोडंसं जे आहे सावकाशीनं सगळ्यांनी घ्यावं असं मला वाटतं. सर, दादांच्या कुटुंबाला त्रास होईल असं वातावरण निर्माण करतात, त्यांचं अजितदादांवरच प्रेम होतं का? राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी पोस्ट केली की पाटलांनी पोस्ट कोणाकडे रोख करून केली? असं आहे की अजितदादांवर प्रेम होतं नव्हतं, आता ते कुणाबद्दल ते बोलतात, काय बोलतात ते स्पष्ट नाही. पण अजितदादांवर प्रेम होतं म्हणूनच आम्ही सगळे जे अजितदादांबरोबर जे आहे त्या पवार साहेबांना सोडून इकडे आलेलो होतो, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या घरात सुद्धा जे मतभेद होतात, हा तर पक्ष आहे, आपला येवला आहे छोटासा एक मतदारसंघ, याच्यामध्ये कितीतरी मतभेद आहेत की नाही, पण सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं आपल्याला. पुन्हा प्रशांत किशोर यांच्यावरच प्रश्न आहे की या प्रशांत किशोर यांच्यावर राष्ट्रवादीमध्ये वातावरण तापलेलं दिसतंय. तटकरे म्हटले की आम्हाला कोणत्याही राजकीय सल्लागार नीतीची गरज नाही किंवा सर्वेची गरज नाही, आम्ही जनभावना घेऊन पक्ष चालवतो. ठीक आहे, त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि शेवटी जे आहे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनेत्राताई पवार, ह्या कुणाला भेटायचं कुणाला नाही भेटायचं हे त्या ठरवतील ना. त्यासाठी त्यांना आमच्या परवानगीची गरज नाही. स्थानिक प्रश्न घेतो. डोंगरगाव